नमस्कार, मी जानवी सावंत. स्वीट होम मध्ये आपलं स्वागत आहे. प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं एक घर असावं. मात्र घर घेताना अनेक प्रश्न समोर असतात, कारण ती मोठी गुंतवणूक असते. त्यासाठी एका योग्य मार्गदर्शनाची गरज असते. म्हणूनच आज आपण रिअल इस्टेट मधून फायदेशीर गुंतवणूक या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत श्री अमजद खान सर. कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. तर सरांविषयी सांगायचं झाल्यास ते बांधकाम उद्योजक आहेत. इको ग्रुप ऑफ कंपनीजचे ते संस्थापक आहेत. तसेच अमेझॉन बेस्ट सेलर बुक बिल्ड रिअल वेल्थ इन रिअल इस्टेट चे लेखक आहेत. फार गरिबीतून त्यांनी प्रवास सुरू करून ते आता इथपर्यंत पोहोचलेले आहेत. तर आपण विषयाला सुरुवात करूया. आज आपण रिअल इस्टेट मधून फायदेशीर गुंतवणूक या विषयावरती बोलणारच आहोत. मात्र त्याआधी मला तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे, कारण मी असं ऐकलंय की तुम्ही 12 वर्षापासून, वयाच्या 12 वर्षापासून सुरुवात केलेली आहे. बरोबर. तर त्याविषयी काय सांगा? लहानपणी मी 12 वर्षाचा असताना आमची फॅमिलीची फायनान्शियल परिस्थिती खूप खराब झालेली. तर आईला सपोर्ट करण्यासाठी मी एक छोटासा दुधाचा व्यवसाय करायचं ठरवलं. तर मी होलसेलरकडे गेलो. त्याला विचारलं की तुम्ही जे मिल्क्सचे पॅकेट मला होलसेलमध्ये द्याल का? पैसे मी संध्याकाळी आणून देईन. ते बोलले ठीक आहे, चालेल, सकाळी घेऊन जा, संध्याकाळी आणून दे. नंतर मी माझ्या एरियामधल्या एक बिल्डिंग्समध्ये गेलो. सगळ्या त्यांना विचारलं की जर मी तुम्हाला घरी आणून दिलं मिल्क, ज्या भावाने तुम्ही दुकानातून घेता त्याच भावात, तर चालेल का? ते बोलले, बहुतेक जण बोलले चालेल. तर असं माझा तो छोटासा बिझनेस चालू झाला. तर सकाळी 4 वाजता उठून मी मिल्क पॅकेट सगळ्यांना डिलिव्हर करायचो. त्याच्यानंतर शाळेत जायचो. कधी थोडा उशीर झाला तर मला पहिला पिरियड बाहेर उभं करायचे सर, आणि संध्याकाळी मी पेमेंट कलेक्ट करायचो. जेव्हा बाकी मुलं खेळत असायची ते पेमेंट कलेक्ट करून मी त्यांना पेमेंट द्यायचो. अशा प्रकारेच म्हणजे वयाचं 20 वर्ष होता होता मी 3-4 वेगवेगळे बिझनेसेस, वेगळे जॉब्स केलेत. म्हणजे फॅमिलीला सपोर्ट केला आणि माझ्या एज्युकेशनला पण सपोर्ट केला. त्याच्यानंतर वयाच्या 21व्या वर्षी मी एका रिअल इस्टेट फर्ममध्ये कामाला लागलो. तर तिथे सेल्समध्ये काम केलं, मार्केटिंगमध्ये काम केलं, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये काम केलं. तर तिथे खूप अनुभव मिळाला मला रिअल इस्टेटचा संपूर्ण. तर तिथे मी त्यांच्याकडे 4 वर्ष मेहनत करून पैसे जमा केले होते घर घेण्यासाठी. तर ते 11 लाख रुपये होते. त्यांनी ते द्यायला नकार दिला. तर ऐन टाइमाला जेव्हा घर घ्यायची वेळ आली होती, तर ते मला खूप शॉकिंग झालं. अच्छा. तर मी रिझाईन केलं त्या कंपनीला आणि ठरवलं की मी माझा स्वतःचा प्रोजेक्ट यांच्यापेक्षा चांगला डेव्हलप करेन आणि यांच्यापेक्षा मोठा माणूस होऊन दाखवेन. वयाच्या 21व्या वर्षी? त्यावेळी माझी 24 वर्ष वय होतं माझं. तर 25व्या वर्षी मी माझी कंपनी इको प्रॉपर्टी सुरुवात केली. गावातली छोटीशी जमीन होती, जी अर्धी जमीन मामाला विकली आणि थोडीशी सेव्हिंग होती, त्याच्यातून सुरुवात केली. आणि देवाच्या कृपेने तो प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. आणि त्याच्यानंतर वी नेव्हर लुक्ड बॅक. त्याच्यानंतर बदलापूर, नंतर मुरबाड, ठाणे सिटी, त्याच्यानंतर सोलापूर, अशा ठिकाणी रेसिडेन्शियल, हाय राईज बिल्डिंग, कमर्शियल बिल्डिंग आणि बंगलो प्लॉटिंगचे प्रोजेक्ट्स पूर्ण केलेत. अगदीच असं राहिलं आतापर्यंतचा प्रवास. खूपच प्रेरणादायक असा तुमचा प्रवास आहे. कारण अगदी वयाच्या 12व्या वर्षीपासून, म्हणजे तेव्हा आपण खेळण्या कुदण्याचे दिवस असतात आपले, आणि त्या वेळेपासून तुम्ही काम करता आहे. मला असं विचारायचं आहे की आता तुम्ही रिअल इस्टेट मध्ये आहेत. आतापर्यंत तुम्ही किती प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत? आतापर्यंत मी 17 रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहेत आम्ही. अच्छा. आणि आपला त्याच्यामधला आवडता असा प्रोजेक्ट कोणता आहे? त्याच्यातला आवडता प्रोजेक्ट पाम विलेज म्हणून आहे मुरबाडला. तो युरोपियन थीम मध्ये आम्ही डेव्हलप केलेला आहे. 70 एकर मध्ये 5 फेजेस मध्ये डेव्हलप केलेला प्रोजेक्ट आहे. तिथे आम्ही वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आणि अमेनिटीज दिलेले आहेत. 3 स्विमिंग पूल आहेत, 3 क्लब हाऊसेस आहेत आणि 650 बंगल्यांचा तो बंगलो प्लॉट्सचा प्रोजेक्ट आहे. जवळपास 150-200 एकरांनी तिकडे आपली वीकेंड होम्स बांधलेली आहेत आणि वीकेंड्सला ते येतात आणि त्याच्यापैकी काही लोक परमनंटली पण तिकडे राहत आहेत. तर आता त्या प्रोजेक्टमध्ये मोजकेच 10-12 प्लॉट शिल्लक आहेत. तो पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तर दॅट इज वन ऑफ दी फ्लॅगशिप प्रोजेक्ट. अच्छा. आणि तुम्ही या रिअल इस्टेट बाबत एक पुस्तकही लिहिलंय, तर त्या संदर्भात काय सांगाल आणि ते लिहायची प्रेरणा मुळात कुठून आली?
2016-17च्या पिरियडमध्ये डिमॉनिटायझेशन, जीएसटी, रेरा आणि एनए करण्यामध्ये कठीण टाइम लागायचा. तर त्या सगळ्या गोष्टीमुळे बिझनेस जरा स्लो झाला होता. तर त्यावेळी कधी कधी आम्ही सॅलरी पण टाइमावर देत नव्हतो. घरी मॅनेज करायला त्रास होत होता. तर त्याच्यामुळे प्रॉपर्टीज होत्या पण ते याच्यामध्ये लिक्विडमध्ये पेमेंट नव्हतं. तर त्यावेळी मी पर्सनल फायनान्सवर शिकायला सुरुवात केली, बिझनेस मॅनेजमेंटवर शिकायला सुरुवात केली. बरेच नॅशनल इंटरनॅशनल सेमिनार्स अटेंड केले, बरेचसे बुक वाचले, बरेच लोकांचे मेंटरिंग घेतल्या. त्याच्यातून मला समजलं की आपल्याला एक पॅसिव्ह इन्कम पाहिजे टू टेक केअर ऑफ युअर फॅमिली. म्हणजे समजा आपलं घरचा खर्च ₹1,00,000-2,00,000 आहे, तर पॅसिव्ह इन्कम मधनं तो आपण कुठेतरी गुंतवलेत रिअल एस्टेटमध्ये, त्याची भाड्याची इन्कम येते, तर तुमचा घराचा खर्च निघू शकतो. तर तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊ शकता. तसंच बिझनेससाठी 1 वर्षाचं भांडवल पाहिजे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सॅलरीज देऊ शकता 1 वर्ष तरी. तर मी ते माझ्या एनपीए एसेट्स वगैरे सेल केल्या, इन्कम प्रॉपर्टीज घेतल्या आणि स्लोली फायनान्शियली इंडिपेंडेंट झालो. तर मला जो त्रास झाला तर तो अजून कोणाला सोसावा लागावा नाही आणि ही माहिती सगळ्यांना मिळावी. प्लस रिअल एस्टेट असा विषय की 20 वर्षाचा माझा अनुभव त्यावेळी झाला होता. तर लोकांनी घेताना बरेच लोक फसतात आणि किंवा बरोबर सिलेक्ट करत नाही. सिलेक्ट केल्यानंतर ॲव्हरेज रिटर्न देणारी प्रॉपर्टी घेतात, बरेच वेळी प्रॉपर्टीमध्ये अडकतात. तर त्या सगळ्या गोष्टी लोकांना बिल्डरच्या पर्स्पेक्टिव्हनी समजावे. बरोबर. बहुतेक भारतामध्ये रिअल एस्टेट बद्दल बुक लिहिणारा मीच बिल्डर असेल आणि मला प्लॉटिंग करणं, रेसिडेन्शियल बिल्डिंग बनवणं, कमर्शियल बनवणं सगळ्याचा अनुभव झालेला आहे. त्याच्या माझ्या अनुभवातून मी तो पुस्तक लिहिला. आणि तुम्ही जास्त करून तुमचा फोकस हा वीकेंड होम बंगलो प्रोजेक्ट वरती राहिलेला आहे, तसे तुम्ही ते डेव्हलप केलेले आहेत. तर मग जेव्हा आपण वीकेंड बंगलो किंवा फ्लॅट जर खरेदी करायचं असेल आपल्याला, तर काय नेमकं बघितलं पाहिजे? तर वीकेंड होम मध्ये महत्वाचे फॅक्टर म्हणजे ॲक्सेसिबिलिटी आणि सेफ्टी. तर ते आपल्या मुंबईपासून 2 तासाच्या अंतरावर असावं, जास्त लांब नसावं. 4 तास 5 तास जायला यायला त्रास येतो आणि कंटाळून पण जातो माणूस नंतर जायला. सेकंडली सेफ्टी, तिकडे आजूबाजूला एखादं गाव वगैरे असावं, लोक असावी, लोकवस्ती असावी. त्याच्यानंतर प्रोजेक्टच्या आतमध्ये पण लोकांची वर्दळ असावी, लोकांची घरं असावी, सो दॅट तुम्ही जेव्हा तिकडे राहाल रात्री तर यू शुड फील सेफ अँड सिक्युअर. तर अशा ठिकाणी ते लोकेशन निवडावं. त्याच्यानंतर प्रोजेक्ट मधली डेव्हलपमेंट, स्विमिंग पूल, क्लब हाऊस या अम्युनिटीज डेव्हलपरनी दिलेल्या आहेत ते बेसिक मिनिमम असावे. आणि त्याच्यानंतर प्रोजेक्टचं फ्युचरमध्ये मेंटेनन्स कसा होईल ते पण तुम्ही बघितलं पाहिजे. बरोबर. कारण बरेच डेव्हलपर शेवटचा प्लॉट विकतात आणि निघून जातात. नंतर ते वीकेंड होम मुंबईच्या बाहेर असतात, मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणून लोक आलेले असतात, तर त्यांना ते सगळ्यांना एकत्र येऊन मंथली मेंटेनन्स काढणं कठीण होऊन जातो जर कटली बॉडी नसेल तर. त्यांनी बघावं की जिथे सोसायटी डेव्हलपरनी केलेली आहे अशा प्रोजेक्टमध्ये त्यांनी घ्यावं. कारण सोसायटी असली तर लॉंग टर्म त्याचा मेंटेनन्स होत राहील आणि प्रोजेक्ट फेल नाही होणार भविष्यामध्ये. अगदीच. कारण तुम्ही मोठी गुंतवणूक त्याच्यामध्येही करता. तर या महत्वाच्या गोष्टी बघायला पाहिजे. अगदीच. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे कारण गुंतवणूक फार मोठी असते. येस येस. आणि रिअल इस्टेट मध्ये कोणकोणते असे वेगवेगळे सेगमेंट आहेत? कारण इतक्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे, तर एखाद्याने जर गुंतवणूक करायची घेतली तर काय काय बघायला हवं एक्झॅक्टली? बघा, रिअल एस्टेटमध्ये ॲज अ ॲसेट क्लास 4 सेगमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे रेसिडेन्शियल, दुसरा आहे कमर्शियल, तिसरा आहे इंडस्ट्रीयल आणि चौथा आहे प्लॉट किंवा लँड. तर हे असे 4 सेगमेंट आहेत. तर तुमची रिक्वायरमेंट काय आहे, पर्सनल पर्पज तुमचा इन्व्हेस्टमेंटचा काय आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही या सेगमेंट्समध्ये इन्व्हेस्ट करावं. जसं तुम्हाला स्वतःसाठी घर पाहिजे तेव्हाच तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये इन्व्हेस्ट करा. कारण त्याच्यातून इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही इन्व्हेस्ट कराल तर रिटर्न्स जास्त नाही आहेत घरामध्ये. फक्त वार्षिक 2% रिटर्न्स आणि 4-5% ऍप्रिशिएशन, म्हणजे 5 ते 7% रिटर्न वार्षिक येतात. ते आपल्याला एफडी मध्येही मिळतं. तर ते रेसिडेन्शियल मध्ये गुंतवणूक करून फायदा नाही. जर तुम्हाला पॅसिव्ह इन्कम पाहिजे, महिन्याला भाड्याची इन्कम पाहिजे, तर कमर्शियल मध्ये इन्व्हेस्ट करा. तर कमर्शियल मध्ये रेसिडेन्शियल पेक्षा डबल तुम्हाला रिटर्न्स येतं आणि ऍप्रिशिएशनही जास्त होतं.
ओके. कम्पेअर टू रेसिडेन्शियल. जसं 1 कोटीच्या प्रॉपर्टीला जर रेसिडेन्शियल मध्ये 20,000 भाडं येत असेल तर कमर्शियलला आपल्याला 50,000 पर्यंत भाडं मिळू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला जर अजून जास्त थोडं भाडं पाहिजे असेल, लॉंग टर्म लीज पाहिजे असेल, तर तुम्ही गोडाऊन किंवा वेअरहाऊस मध्ये जाऊ शकता. तर तिकडे 10-10, 12-12 वर्षाचे एग्रीमेंट्स असतात आणि रेंटल इन्कम पण कम्पेअर टू कमर्शियल जसं शॉप किंवा ऑफिस पेक्षा जास्त असतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्याही पलीकडे जर तुमची रेंटल इन्कम ऑलरेडी आहे पण तुम्हाला कॅपिटल ग्रोथ जास्त करायचं आहे, तर पैशावर जास्त रिटर्न मिळवायचं असेल तर लँड डीपी मध्ये लँड असेल, डेव्हलपमेंट प्रपोजल मध्ये किंवा एनी लँड असेल किंवा ॲग्रिकल्चरल फार्म लँड्स असतील, तर ते तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही निवडून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्यात तुमचे पैसे जास्त रिटर्न्स आणून देतील. म्हणजे बहुतेक 1-4-5 वर्षामध्ये डबल पण होऊ शकतील अगदीच, जर तुम्ही चांगले प्लॉटची निवड केली तर. हा म्हणजे आणि त्या दृष्टीने आपण बघायला हवं जागा पण कुठची आहे जर हे सगळं. बरोबर, खूप महत्वाचं. या चारही सेगमेंट्स मध्ये सर्वात सोपं बघा काय रेसिडेन्शियल, त्याच्यानंतर थोडंसं हार्ड आहे कमर्शियल, अजून हार्ड आहे इंडस्ट्रियल, सर्वात हार्ड आहे लँड. तर ते घेण्याचं एक सर्टन स्किल आपल्याला लागते. तर ती स्किल शिकलं पाहिजे. त्याच्यातलं घेताना काय ड्यू डिलिजन्स करायला पाहिजे, लँड घेताय तर तुम्हाला निगोशिएटिंग स्किल, लोकल लोकांशी बोलायची स्किल ती पण आली पाहिजे. तर सगळ्या गोष्टी समजून आणि तुम्हाला जे समजतंय, जे तुम्हाला मॅनेज होतंय त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घेऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. अगदीच. आणि रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करून आपण फिनान्शियली इंडिपेंडेंट कसं होऊ शकतो, कारण आपला आजचा विषयच तो आहे खरं तर. बरोबर. तर जसं आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट होण्यासाठी आपल्याला पॅसिव्ह इन्कमची रिक्वायरमेंट असते. म्हणजे आपण ऍक्टिव्ह वर्क करतो त्याच्याने ऍक्टिव्ह इन्कम येते. पॅसिव्ह इन्कम म्हणजे आपण पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत शेअर्स मध्ये तर डिव्हिडंडच्या रूपाने येत आहेत, रिअल एस्टेट मध्ये इन्व्हेस्ट केले तर भाड्याच्या रूपाने पैसे येत आहेत. म्हणजे आपण काम न करता ते पॅसिव्ह इन्कम आपल्याला मिळते. तर फायनान्शियली इंडिपेंडेंट होण्यासाठी जर तुमचा महिन्याचा खर्च समजा 1 लाख रुपये आहे आणि ते 1 लाख रुपये तुम्हाला पॅसिव्ह इन्कम मधनं मिळत असतील तर तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट होता. तर तुम्ही नंतर निर्णय घेऊ शकता काम करायचं की नाही, किंवा वेगळं दुसरं काय काम करायचं, किंवा मुंबईत राहायचं आहे की बँगलोरमध्ये राहायचं आहे. म्हणजे तुम्हाला टाइम फ्रीडम, स्पेस फ्रीडम आणि मनी फ्रीडम मिळतो. तर त्यासाठी रिअल एस्टेटमध्ये तुम्ही ऑफिसेस आहेत, समजा 1 लाखाचं तुम्हाला पॅसिव्ह इन्कम पाहिजे तर 2 किंवा 3 ऑफिसेस किंवा 4 ऑफिसेस छोटे छोटे घेतलेत ज्याच्यामधनं तुम्हाला 25-25 हजारचं एकूण मिळून 1 लाख रुपये महिन्याला मंथली रेंटल इन्कम येते, तर दॅट इज युअर पॅसिव्ह इन्कम आणि तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट होता. अगदीच अगदीच. खूप छान अशी माहिती देताय तुम्ही. या विषयावरती आपण अजून बोलणारच आहोत, मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्वीट होम. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे रिअल इस्टेट मधून फायदेशीर गुंतवणूक आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अमजद खान सर. सर, मगाशी आपण आपल्या पुस्तकाबद्दल बोलत होतो. या पुस्तकामध्ये नेमके कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेले आहेत? रिअल इस्टेट 4-5 मुद्दे खूप महत्वाचे आहेत. पहिला मुद्दा की रिअल इस्टेट मध्ये एमर्जिंग ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, त्याच्यानंतर रिअल इस्टेट मध्ये इन्कम रिअल इस्टेटचा पोर्टफोलिओ कसा तयार करावा, आणि थर्ड आहे की प्रॉपर्टी घेताना काय काय बघावं, ड्यू डिलिजन्स काय करावं, आणि चौथा आहे की सिलेक्शन कसं करावं. तर तुमच्याकडे 4 प्रॉपर्टी सेम प्राइस मध्ये आल्या तर त्याच्यापैकी सर्वात जास्त रिटर्न देणारी, सर्वात जास्त रेंटल इन्कम देणारी प्रॉपर्टी कशी सिलेक्ट करावी, तर त्या गोष्टीचं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर्टीला फर्निश कसं करावं, त्याला रेंटल कसं करावं, विकताना पण कसं विकावं, तर या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. अगदीच अगदीच. मात्र बऱ्याच वेळा आपण बघतो की मध्यमवर्गीय कुटुंबाला तितकंसं इन्व्हेस्ट करणं सोपं जात नाही. मग असं काही आहे की छोटी गुंतवणूक जर आपण केली तर आपण त्याच्यामधनं प्रॉपर्टी घेऊ शकतो किंवा आपली स्वतःची प्रॉपर्टी बनवू शकतो का? हो, बरेच उदाहरण आहेत. लोकांनी छोटे पैसे गुंतवून एक चांगली रक्कम निर्माण केली. काही ठिकाणी प्लॉट्स पण, जसं आता मी स्वतः एक प्लॉट 2000 साली घेतला होता माझ्या गावी.
आता त्या 1 लाखाला प्लॉट घेतला होता, त्याची व्हॅल्यू आता 40 लाख रुपये. ओके. तर असे जमिनीचे छोटे तुकडे 2-5 लाखाच्या रेंजमध्ये हम्म. किंवा छोटे गाळे किंवा असे ऑफिसेस छोटे, त्याच्यामध्ये तुम्ही या प्रकारे इन्व्हेस्ट करू शकता छोट्या रकमेतून पण. अगदीच, म्हणजे आपल्याकडे जर रक्कम कमी असेल तर आपण काही आशा न सोडता आपण प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकतो, असं सरांचं म्हणणं आहे. जसं आपण मगाशी म्हटलेलं आहे की रिअल इस्टेट मधून सुद्धा फायदेशीर गुंतवणूक करता येते आपल्याला खूप छान पद्धतीने. पण मग त्याच्यामधून येणारे जे रिटर्न्स असतात ते कसे कॅल्क्युलेट करायचे? बघा, जसं आपण गाडीच्या बाबतीत विचारतो की कितना देती है, वी शुड ऑल्सो आस्क प्रॉपर्टी कितना देती है. येस. तर ते कॅल्क्युलेट कसं करायचं? प्रॉपर्टीचा जो वार्षिक भाडं येतोय, सपोज 1 कोटीची प्रॉपर्टी आहे तुमची आणि त्याला 20,000 रुपये मंथली भाडं भेटतंय, तर त्याला वार्षिकने गुणाकार करा. 2,40,000 रुपये वार्षिक झाले. त्या रकमेला 1 कोटीनी डिवाइड करा ओके. आणि नंतर त्याला 100नी मल्टिप्लाय करा. तर तुम्हाला आकडा येईल 2.4%. ओके. म्हणजे ती 1 कोटीची प्रॉपर्टी तुम्हाला 2.4%, जवळपास 2.5% वार्षिक रिटर्न देते. अच्छा. आणि त्याच्यात जर तुम्हाला अजून एप्रिशिएशन एक 5% वगैरे मिळाला तर ते एक 7%चा रिटर्न झाला, विच इज नॉट व्हेरी गुड रिटर्न, जे आपल्याला बँकेत पण आता 7% वगैरे मिळतंय. तर त्यासाठी मी सजेस्ट करतो की कमर्शियल प्रॉपर्टी घ्या, कारण कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला 5% जवळपास रेंटल रिटर्न आणि 7% पर्यंत एप्रिशिएशन मिळतो. म्हणजे टोटल एकूण 12% रिटर्न आपल्याला कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये मिळतात, विच इज बिटिंग इन्फ्लेशन. कारण जी काही आपण गुंतवणूक करतो आपण त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे की ते इन्फ्लेशनला बीट करत आहे की नाही. कारण महागाई जी वाढत चालली आहे, आत्ताची गोष्ट कुठली 100 रुपयाची आहे ती पुढच्या वर्षी 110 रुपयाची होणार आहे किंवा 108 रुपयाची. तर तुम्ही बँकेत पैसे ठेवाल तर ते 100 रुपयाचे 107 रुपये होतील. तुम्हाला खिशातून 1 रुपये टाकून ती गोष्ट घ्यावी लागेल. म्हणजे तुमचे पैसे वाढले नाही. तर तुमचे पैसे वाढण्यासाठी तुम्हाला अशा एव्हेन्यूज मध्ये इन्व्हेस्ट करावा लागेल जिथे तुम्हाला रिटर्न्स जास्त मिळेल. तर 12% ते 15% पर्यंत जर रिटर्न मिळत असेल तर ती चांगली गुंतवणूक ठरते. आणि अशा प्रकारचं रिटर्न तुम्हाला फक्त रिअल एस्टेटमध्ये किंवा इक्विटीज मध्ये मिळतं. तर इक्विटीचा फक्त प्रॉब्लेम काय आहे की त्याला खूप मॉनिटर करावं लागतो, त्याच्यामध्ये खूप लक्ष घालून ते सिलेक्ट करावं लागतं. त्याला व्हॉलॅटिलिटी खूप आहे. त्याच्यानंतर जे म्युच्युअल फंडमध्ये लोक पैसे गुंतवतात, 90% लोक 2 वर्षाच्या आतमध्ये किंवा 5 वर्षाच्या आतमध्ये काढून घेतात, कारण ते लिक्विड असतं. आणि रिअल एस्टेट कसं आहे की आपल्या इमोशनशी जोडलेलं असतं. तर तिथे आपण 10 वर्ष जरी गेले, 15 वर्ष जरी गेले तर आपण विकत नाही ते. तर लॉंग टर्म ते ठेवल्यामुळे त्याची व्हॅल्यू खूप आणि आपल्याला चांगला परतावा लॉंग टर्म मध्ये मिळतो. पण मग प्रत्येकाचं असं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं एक घर असलं पाहिजे, आपलं स्वीट होम असलं पाहिजे. तर आपलं स्वीट होम घेत असताना काय बघितलं पाहिजे? आपलं स्वीट होम घेताना 4 महत्वाचे मुद्दे बघितले पाहिजे. पहिलं म्हणजे की ते आपल्या इन्कमचं 30% पेक्षा जास्त तुमचा मासिक हप्ता नसावा. ओके. तुमचं 1 लाख रुपये इन्कम आहे तर 30,000 पेक्षा जास्त हप्ता नसावा, कारण तुमच्या घरचे बाकीचे पण खर्च आहेत आणि तुम्हाला तुमच्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये थोडा खर्च करणं गरजेचं आहे इन्कम वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर भविष्यासाठी सेव्हिंग करणं गरजेचं आहे तुमच्या स्वतःच्या भविष्यासाठी. तर ते सेव्हिंग, इन्व्हेस्टिंग आणि वेल्थ बिल्डिंगसाठी सर्वात महत्वाचा हा मुद्दा आहे. त्याच्यानंतर सेकंड गोष्ट आहे की रेडी पोझिशन प्रॉपर्टी घेणं. कारण देर इज नथिंग लेफ्ट टू इमॅजिनेशन. कारण प्रोजेक्ट अडकू शकतो किंवा लॉंग टर्म मध्ये काहीतरी लिटिगेशन्स आले तर ती सगळ्या भीती राहत नाही. तो यू सी व्हॉट यू बघूनच तुम्ही ते घेता. थर्ड गोष्ट आहे घराचा कार्पेट एरिया थोडा मोठा असावा कम्पेअर टू द अम्युनिटीज. आपण काय करतो, जास्त अम्युनिटीज बघून कार्पेट एरिया छोटा असला तरी घेतो, पण आपण घरी जास्त टाइम स्पेंड करतो, अम्युनिटीज मध्ये क्वचितच आपण जातो. तर यू शुड इन्शुअर की युअर कार्पेट एरिया इज मोर आणि अम्युनिटीज थोड्या कमी असल्या तर चालतील. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या प्रत्येक माणसाची गरज कम्युटिंग साठी काय आहे. तुम्हाला कम्युटिंग साठी कुठे जायचंय, वाईफला कुठे जायचंय सामान आणायला, मुलाला शाळेत जायचंय, आई वडिलांना मंदिरात जायचंय.
तर ते प्रत्येकाची कम्युनिटीची नीड पूर्ण झाली पाहिजे. जसं शाळा असेल, मार्केट असेल, मेट्रो असेल, त्याच्या जवळ असं तुम्ही घेतलं पाहिजे. फारच छान. अगदी स्वतःचं घर कसं असलं पाहिजे यापेक्षा ते घेताना कशा पद्धतीने आपण बघितलं पाहिजे हे तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी काय सांगा? जास्त माहितीसाठी माझी बुक वाचा आणि रिअल एस्टेट मध्ये जेवढं नॉलेज घेता येईल तेवढं घ्या. आणि मी एक रिअल एस्टेट चॅनल माझं बनवतो, हेल्दी फायनान्स ओके. बाय अमजद खान. त्याच्यामध्ये बरेच असे टिप्स मी शेअर करणार आहे, तर त्याला सबस्क्राईब करा. त्यांना रिअल एस्टेट बद्दल भरपूर माहिती तिकडे शिकायला मिळेल. अगदीच. तर प्रेक्षकांनाही मी आवाहन करेन की सरांचं आता एक युट्यूब चॅनल येणार आहे, हेल्दी फायनान्स बाय अमजद खान, बरोबर? तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या चॅनलमधून तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक करता येईल याविषयी मार्गदर्शन नक्कीच मिळेल. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं. रिअल इस्टेटमधून फायदेशीर गुंतवणूक कशा पद्धतीने करता येते हे सांगितलं, त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभार. TV9 वर मला बोलवण्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. तर स्वीट होम या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही पाहत रहा TV9 मराठी.